सीएनजी लावलेला आहे, सीएनजी लावलेला 3,85,000 मध्ये रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस 3,15,000. 7 लाखाच्या क्रेटा घेऊन जावा आणि ती सुद्धा सीएनजी गाडी 1,99,000 मध्ये देऊन टाकतो. फुल अँड फायनल 4,15,000, 1,99,000. 2,95,000. डिझेल गाडी घेऊन जावा 2,60,000. वन रेट 3,25,000 मध्ये 2,15,000. फक्त 3.25 लाखात डिझेल गाडी देतोय 4,65,000 मध्ये. फक्त 2,95,000 देतोय स्विफ्ट डिझायर. पेट्रोल प्लस सीएनजी आहे 1,80,000. तर मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या मागणी खातर आज आपण पुन्हा शूट करतोय आसाद मोटर अंधेरी ईस्ट मध्ये. आपल्या आधीच्या पहिल्या व्हिडिओचा रिस्पॉन्स जबरदस्त होता आणि त्यामुळे आज आपण दुसऱ्यांदा इथे शूट करतोय आणि नेहमीप्रमाणे किंमत मुंबईपेक्षा एकदम कमी किमती आपण इथे ठेवलेल्या आहेत आणि आसाद मोटरचे मालक आहेत आसाद सर आणि ते आपल्याला दुसऱ्यांदा आपण शूट करतोय. सर, आपला पहिल्या व्हिडिओचा रिस्पॉन्स कसा होता? खूप चांगला होता साहेब आणि खूप प्रेम भेटलं आपले व्ह्युअर्स वरती. आणि आपण होप करतो ही व्हिडिओ मध्ये पण तसंच प्रेम भेटणार आपल्याला सबस्क्रायबर्सच्या. नक्की भेटेल, कारण आता फेस्टिवल सीझन सुरू आहे सर. आता सण सुरू होणार आहेत, आता देवी येणार आहे, घट स्थापना आहे, दसरा दिवाळी येते आपल्याकडे आणि भरपूर लोकांना गाड्या घ्यायच्या आहेत आणि ते ऑडियन्स या व्हिडिओची वाट पाहतात सर. आणि ही व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे की गाड्यांची किंमत कमीत कमी ठेवू आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टॉक आणलेला आहे. आता आपण टाटा सांगा तुम्ही, ह्युंडाय, मारुती, होंडा, टोयोटा सगळं ठेवलेलं आहे. बरोबर. आणि मॅक्झिमम स्टॉक मध्ये तुम्हाला सीएनजी गाड्या सुद्धा पाहायला येतील. हो, सीएनजी पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाड्या कव्हर केलेल्या आहेत तुमच्या बजेटनुसार. म्हणजे मॅक्झिमम गाड्या या 3 लाखाच्या आसपासच असणार आहेत. आपण जास्त हाय बजेट मध्ये गेलेलो नाही या व्हिडिओ मध्ये. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा, आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर मग सर i20 पासून सुरू करूया. तर असं सर, पहिलीच गाडी i20 असणार आहे आपली, काय माहिती आहे सर? आपण चालू करूया. आपल्या स्टॉक पहिली गाडी जी आहे ती आहे एलिट i20. 2014चं मॉडेल आहे आणि स्पोर्ट्स व्हेरियंट आहे. आणि ही गाडीची खास बात हे आहे की याच्यामध्ये सीएनजी किट फिट केलेलं आहे. ओके, सीएनजी लावलेला आहे. सीएनजी लावलेला आहे आणि ते पण सिक्वेन्शियल सीएनजी आहे. खूपच छान गाडी आहे. सेकंड ओनर चाललेली आहे 90,000 किलोमीटर. जे जेन्युइन रीडिंग आहे आपल्याकडे जेन्युइनच भेटणार. काही मीटर सोबत टॅम्परिंग वगैरे काही करत नाही आपण. खूपच छान सर. तर ही गाडीचे आपण फुल अँड फायनल वन रेट, नॉन निगोशिएबल रेट्स 3,85,000 मध्ये आपण ही गाडी देऊन टाकू. चला, i20 घेऊन जावा 3,85,000 आणि सीएनजी गाडी आहे, लक्षात ठेवा. 14ची गाडी असणार आहे आणि स्पोर्ट्स व्हेरियंट आहे, ज्याच्यामध्ये सगळं एअरबॅग एअरबॅग सर्व काही मिळेल. खूप छान. आता दुसरी i20 गाडी आहे. दुसरी i20 आहे 2014चा पण हे मॉडेल आहे. अच्छा. ही पण पेट्रोल प्लस सीएनजी, ही पण सेकंड ओनरशिप मध्ये, ही पण 90,000 किलोमीटर चाललेली आहे. खूपच छान सर. आणि तुम्ही जर बघणार एकदम प्रेस्टिन कंडिशन मध्ये आहे. व्हेरी गुड सर. ही गाडी पण आपण तुम्हाला रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस आहे. तुम्हाला 2012ची पण ही गाडी भावात भेटणार नाही. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू फुल अँड फायनल वन कार वन रेट 3,15,000 मध्ये. चला, फक्त 3,15,000 तुम्हाला i20 देतोय. 14ची गाडी आणि ही सुद्धा सीएनजी गाडी आहे. सीएनजी गाडी आहे. खूपच छान. म्हणजे जे काही मायलेजचा जो प्रश्न आहे सरांनी सोडवलेला आहे सीएनजी मध्ये गाडी ठेवून. आता पुढची क्रेटा आहे सर, ती सुद्धा व्हाईट कलर मध्ये. क्रेटा आहे साहेब 2016ची SX प्लस सिंगल ओनरशिप मध्ये आहे. अच्छा. 80,000 किलोमीटर गाडी फक्त चाललेली आहे आणि ही पण पेट्रोल प्लस सीएनजी. ही पण सीएनजी आहे सिंगल ओनरशिप मध्ये. अगेन गाडीमध्ये 50,000 डिस्काउंट करून वन कार वन रेट 6,95,000 मध्ये तुम्हाला देऊन. चला, 7 लाखाच्या क्रेटा घेऊन जावा आणि ती सुद्धा सीएनजी गाडी. 16ची गाडी SX प्लस. हो, याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग वगैरे, पुश बटन स्टार्ट वगैरे सगळं भेटणार. म्हणजे सीएनजी गाड्या भरपूर ठेवल्यात असं सरांनी यावेळेला आणि भरपूर मागणी वाढलेली आहे सीएनजीची मार्केटमध्ये. हो. खूपच छान. आता आपल्याकडे टाटाच्या गाड्यात बघू शकता. पहिली गाडी टाटा टियागो. पहिली गाडी आहे टाटा टियागो 2021चं मॉडेल आहे. अच्छा. ही फक्त 36,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी. पेट्रोल व्हेरियंट सेकंड ओनरशिप मध्ये. परत डिस्काउंट करून फायनल रेट वन कार वन रेट तुम्हाला ही गाडी देऊन टाकणार आम्ही फक्त 4,65,000. चला, 21ची टाटा टियागो फक्त 4,65,000. नवीन गाडी जवळजवळ 7 लाखापर्यंत जाते, लक्षात ठेवा. एक्झॅक्ट 8 लाखापर्यंत. 8 लाखापर्यंत जाते. तर एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला 21ची गाडी मिळते, लेटेस्ट गाडी मिळते. तर नक्की विचार करू शकता. आता आपल्याकडे आहे टाटा बोल्ट. टाटा बोल्ट आहे सर 2016चं मॉडेल आहे. ओके. ते आपण डिझेल गाडी आहे. डिझेल गाडी सेकंड ओनरशिप मध्ये गाडी चाललेली आहे समवेअर अराउंड 98,000 किलोमीटर. ओके.
गाडी आहे डिझेल, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला क्वार्टर जेट इंजिन भेटतात, जे तुम्हाला स्विफ्ट वगैरे सगळे डिझेल मध्ये मिळतं. हो, कॉमन इंजिनच आहे. बरोबर. आणि मायलेज सुद्धा भेटेल चांगलं. मायलेजचं जर आपण सांगू तर हायवेवरती 20 ते 22 आरामात भेटणार तुम्हाला. व्हेरी गुड सर. ही गाडी आपण तुम्हाला परत देऊन टाकू रेकॉर्ड ब्रेकिंग प्राइस, फुल अँड फायनल 2,60,000 मध्ये. चला, डिझेल गाडी घेऊन जेव्हा 2,60,000, 2016 ची गाडी आहे ही सुद्धा, लक्षात ठेवा. आता पुढे सगळ्यांची आवडती टाटा सफारी आहे ब्लॅक कलर मध्ये. ब्लॅक कलर मध्ये टाटा सफारी 2012च्या 2.2 डायकॉर मॉडेल आहे. 1,18,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी. ओके सर. मार्केटमध्ये खूप कमी मिळते सर टाटा सफारी. हो, आणि ही रिअल सेन्स मध्ये एसयूव्ही आहे. फुल रगेड आणि खूप मजबूत गाडी आहे. रफ अँड टफ. ही गाडी आपण परत रेकॉर्ड ब्रेकिंग, वन कार वन प्राइस, 1,99,000 मध्ये देऊन टाकू. चला, टाटा सफारी घेऊन जेव्हा 1,99,000, 2 लाखाच्या आतमध्ये तुम्हाला एवढी मोठी गाडी मिळते. मुंबईमध्ये वाटत नसते एवढ्या कमी किमतीत गाडी मिळेल कुठे टाटा सफारी, पण आपल्याकडे आहे. आणि हीच कसं आहे असाद मोटरची. आता आपण थोडंसं सिडान गाड्यांकडे जाऊया. वरना पहिली गाडी आहे साहेब 2012ची पेट्रोल SX व्हेरियंट आहे. अच्छा. सेकंड ओनरशिप मध्ये 75,000 किलोमीटर चाललेली आहे. नवीन सीट कव्हर्स वगैरे सगळे फिट केले आहे गाडीमध्ये. ही गाडी आपण देऊन टाकू फुल अँड फायनल वन रेट 3,25,000 मध्ये. चला, फक्त 3.25 लाखात. वरना 12ची गाडी आहे. दुसरी वरना सर, ही वरना आहे 2014ची प्युअर पेट्रोल EX व्हेरियंट. 90,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी. सिंगल ओनरशिप मध्ये आहे. प्युअर पेट्रोल. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 3,55,000 मध्ये. चला, 3,55,000. 14ची वरना आहे, आधीची 12ची होती. तिसरी वरना आहे सर, थोडासा शेप चेंज केलेला दिसतो. तिसरी वरना आहे, याच्यामध्ये कस्टमाइज बंपर वगैरे लावलेला आहे. 2013ची SX व्हेरियंट आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला ABS एअरबॅग वगैरे सगळं भेटणार. बरोबर. S व्हेरियंट आहे, सॉरी, ABS एअरबॅग वगैरे सगळं भेटणार. फक्त मॅकव्हीलचा फरक आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू सेकंड ओनरशिप मध्ये 80,000 समवेअर अराउंड चाललेली आहे. फुल अँड फायनल रेट 3,35,000 मध्ये. चला मित्रांनो, आपल्याकडे अजून एक वरना आहे आणि ती सुद्धा नवीन शेप मध्ये, व्हाईट कलर मध्ये. काय खासियत आहे सर? 2015ची सिंगल ओनरशिप मध्ये फक्त 57,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी. ओके सर. आणि स्पेशल डील फक्त तुमच्या व्ह्यूअर्स साठी आपण देणार आहोत. गाडीची मार्केटमध्ये 6 लाख, 5.5 लाख, 5 लाख लोक डिमांड करतात. बरोबर सर. तुमच्या व्ह्यूअर्स साठी वन रेट फुल अँड फायनल 4,65,000 मध्ये. चला, वरना घेऊन जेव्हा नवीन शेप मध्ये फक्त 4,65,000. आणि फक्त नॉर्मल वरना नाहीये, याच्यामध्ये सीएनजी सुद्धा आहे. खूपच छान. म्हणजे तुम्हाला 20-25चा मायलेज सुद्धा भेटेल आणि कम्फर्ट सुद्धा भेटेल. खूपच छान. तर 2015ची वरना घेऊन जेव्हा 4,65,000 सीएनजी मध्ये आहे. आता आपण थोडंसं मारुतीच्या गाडीकडे जाऊया, ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 वॅगनर दिसत असतील, 2 सियाज आणि एक स्विफ्ट डिझायर. खूपच छान. पहिली स्विफ्ट डिझायर आहे सर. याचा डिटेल्स असं आहे की 2012ची स्विफ्ट डिझायर प्युअर पेट्रोल फक्त 33,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी. विथ सर्व्हिस रेकॉर्ड वगैरे सगळं भेटणार तुम्हाला. आणि गाडी एकदम प्रिस्टीन कंडिशन मध्ये आहे. फुल अँड फायनल जे रेट आहे आपण ठेवलेला आहे याचं 2,95,000 रुपये फक्त. चला, फक्त 2,95,000 देतोय स्विफ्ट डिझायर. 2012ची गाडी मित्रांनो. एवढ्या कमी किमतीत डिझायर गाडी भेटत नाही मार्केटमध्ये. आता आपल्याकडे पहिली सियाज आहे, व्हाईट कलरची सियाज आहे सर. 2015चं मॉडेल आहे. VXI प्लस प्युअर पेट्रोल सेकंड ओनरशिप मध्ये. ही गाडी पण आपण तुम्हाला देऊन टाकू फुल अँड फायनल 4,15,000 मध्ये. चला, फक्त 4,15,000 घेऊन जेव्हा सियाज आहे आणि 15ची गाडी आहे, व्हाईट कलर मध्ये गाडी आहे, प्युअर पेट्रोल आहे. चला, ग्रे कलरची सियाज आहे. 2016ची ZXI ऑटोमॅटिक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग, क्लायमेट कंट्रोल, अलॉय व्हील्स वगैरे सगळं भेटणार. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू फुल अँड फायनल प्युअर पेट्रोल मध्ये आहे गाडी. 4,65,000 मध्ये. चला, सियाज घेऊन जेव्हा 4,65,000 आणि ती सुद्धा ऑटोमॅटिक मध्ये गाडी. ऑटोमॅटिक मध्ये ZXI आणि प्लस ऑटोमॅटिक आणि 16ची गाडी. चला, आता आपल्याकडे 4 वॅगनर आहेत आणि 4ही वॅगनर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कलर मध्ये असणार आहेत. आणि पहिली गाडी व्हाईट कलर मध्ये 2012ची वॅगनर आहे. सिंगल ओनरशिप मध्ये गाडी चाललेली आहे 80,000 किलोमीटर. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू प्युअर पेट्रोल VXI व्हेरियंट. फुल अँड फायनल 2,65,000 मध्ये. 2,65,000 वॅगनर. 12ची गाडी प्युअर पेट्रोल टॉप एंड व्हेरियंट आहे. दुसरी वॅगनर आहे 2013ची. गाडी चाललेली आहे फक्त 38,000 किलोमीटर. प्युअर पेट्रोल VXI सिंगल ओनरशिप मध्ये. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू फायनल 2,75,000 मध्ये. 2,75,000 वॅगनर. 13ची गाडी आहे ही. आता तिसरी वॅगनर आहे सर 2014ची LXI कंपनी फिटेड CNG. ओके. ही गाडी आपण सेकंड ओनरशिप मध्ये. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल 2,00,000
2,95,000 मध्ये. चला 2,95,000 3 लाखाच्या आत सीएनजी वॅगनर आहे, कंपनी सीएनजी 14 ची गाडी असणार आहे. आता चौथी वॅगनर रेड कलर, चौथी वॅगनर रेड कलर 2015 ची VXI आहे, पेट्रोल प्लस सीएनजी. आणि गाडी चाललेली फक्त 39,000 किलोमीटर. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू फायनल 3,15,000 मध्ये. चला ही सुद्धा सीएनजी मध्ये वॅगनर 3,15,000 2015 ची गाडी. 2015. चला मित्रांनो, स्क्रीनवर बघू शकता आपल्याकडे 3 आणलेले आहेत महिंद्रा KV 100. आणि ही अशी गाडी आहे, ही सुद्धा मार्केटमध्ये कमी मिळते, पण आपल्याकडे 3 आहेत. 3 आहे, हो. खूपच छान. पहिली गाडी जी आहे सर 2016 ची लिमिटेड एडिशन KUV आहे. जर तुम्ही बघणार हे स्टिकरिंग, ब्लॅक टॉप, क्रोम किट वगैरे जे सगळं आहे, ही कंपनी फिटेड आहे सर. ही लिमिटेड एडिशन आहे. तुम्ही इंटिरियर पर बघणार ना, ते नॉर्मल XUV सारखं नाही, वेगळे कलर आहे, टॅन कलरचे इंटिरियर आहे. बरोबर. आणि ही 6 सीटर नाही 5 सीटर मध्ये येत आहे. ओके, 6 सीटर 5 सीटर आहे. बरोबर, 5 सीटर आहे. आणि K8 वेरियंटचे बेसिस पर हे बनवलेली गाडी आहे. याच्यामध्ये तुम्हाला ABS, एअरबॅग आणि अलॉय व्हील्स वगैरे सगळं भेटेल. 2016 ची फक्त 28,000 किलोमीटर चाललेली गाडी. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू फुल अँड फायनल 2,95,000 मध्ये. चला फक्त 2,95,000 घेऊन जावा. 16 ची KV 100 लिमिटेड एडिशन आणि गाडीमध्ये भरपूर असा खर्च केलेला आहे. सिंगल ओनरशिप आणि सिंगल डिझेल मध्ये गाडी असणार आहे. पेट्रोल. अच्छा, पेट्रोल आहे. पेट्रोल मध्ये. ओके, पेट्रोल गाडी आहे. दुसरी KV 100. दुसरी KV 100 आहे. ही 2016 ची सेकंड ओनरशिप मध्ये पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे. सीएनजी आहे आणि K6 वेरियंट आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल रेट 3,15,000 मध्ये. 3,15,000 सीएनजी मध्ये KV 100 आहे. 16 ची गाडी. 16 ची गाडी. तिसरी गाडी पण 2016 ची आहे. ओके. ही डिझेल K2 डिझेल वेरियंट आहे. अच्छा. आणि गाडी चाललेली आहे फक्त 29,000 किलोमीटर विथ सर्व्हिस रेकॉर्ड तुम्हाला भेटणार. आणि तुम्ही बघणार खूप प्रिस्टीन कंडिशन मध्ये आहे. खूपच छान. काय स्क्रॅचलेस गाडी आहे सर. स्क्रॅचलेस. हा, ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 3,25,000 मध्ये. फक्त 3.25 लाखात डिझेल गाडी देतोय. 2016 ची गाडी. आपण जाऊया टोयोटा गाड्यांकडे. आणि पहिली गाडी आहे टोयोटा लिवा. सर 2011 ची टोयोटा इटिओस लिवा आहे. सेकंड ओनरशिप मध्ये प्युअर पेट्रोल गाडी आहे. गाडी चाललेली समवेअर अराउंड 1 लाख किलोमीटर. टोयोटा साठी 1 लाख, 2 लाख, 3 लाख काही मॅटर नाही करत. बरोबर सर. तर ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट प्युअर पेट्रोल मध्ये आहे गाडी 1,99,000. चला टोयोटा लिवा घेऊन जावा 1,99,000. 11 ची गाडी आहे. आता टोयोटा इटिओस लिवा. इटिओस आहे. ही इटिओस सेडान आहे सर. बरोबर. 2012 ची गाडी आहे. सेकंड ओनरशिप मध्ये V मॉडेल. ओके. V मॉडेल म्हटलं तर तुम्हाला अलॉईज, ABS, एअरबॅग आणि याच्यामध्ये टचस्क्रीन सिस्टम सुद्धा आहे. आणि सीट कव्हर्स पण नवीन लावलेले आहे याच्यामध्ये. व्हेरी गुड सर. ही गाडी तुम्हाला आपण देऊन टाकणार फायनल रेट 2,35,000 2,35,000 मध्ये. 2012 ची इटिओस घेऊन जावा 2,35,000. व्हेरी गुड कंडिशन आणि टॉप एंड व्हेरियंट आहे. आता तिसरी टोयोटा इटिओस आहे. ही पण 2012 ची गाडी आहे. सिंगल ओनरशिप मध्ये. ही पण 1 लाख किलोमीटर चाललेली आहे. खूपच छान. V मॉडेल आहे. V मॉडेल म्हटलं तर तुम्हाला ABS, एअरबॅग, अलॉय व्हील्स वगैरे सगळं भेटणार याच्यामध्ये. स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स वगैरे सगळं आहे. ही गाडी तुम्हाला आपण देऊन टाकणार फायनल रेट 2,45,000. चला ही पण गाडी घेऊन जावा 2,45,000. 2012 ची गाडी. आता टोयोटाची दुसरी गाडी आहे सर. हाय डिमांड आहे. टोयोटा कोरोला अल्टिस आहे सर. तुम्ही विकिपीडिया वगैरे गुगल वरती सर्च करणार तर ही हायेस्ट सोल्ड कार आहे. ओव्हरऑल हायेस्ट सोल्ड कार आहे. आणि मोस्ट रिलायबल कार पण आहे. बरोबर सर. तर ही GL वेरियंट 2015 ची. अच्छा. पेट्रोल प्लस सीएनजी. अच्छा, सीएनजी लावलेली आहे. सिक्वेन्शियल सीएनजी किट आहे. मायलेज भरपूर भेटेल याच्यामध्ये. आणि सेकंड ओनरशिप मध्ये ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल 5,30,000 मध्ये. चला नवीन शेप मध्ये कोरोला अल्टिस घेऊन जावा 5,30,000. आणि सीएनजी गाडी आहे. खूपच छान. आणि लक्झरी फीचर्स भरपूर मिळतात गाडीमध्ये. म्हणजे इलेक्ट्रिकल ऍडजस्टमेंट सीट्स, टच स्क्रीन सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल. आणि बिल्ड क्वालिटी सुद्धा मजबूत आहे साहेब. खूपच छान. आता आपण थोडंसं जाऊया होंडा सिटी कडे. पहिली गाडी आहे होंडा सिटी. 2012 ची कॉर्पोरेट वेरियंट आहे. सेकंड ओनरशिप मध्ये प्युअर पेट्रोल. ओके. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल 2,75,000. चला 2,75,000 घेऊन जावा. होंडा सिटी 2012 ची गाडी 2,75,000 देतोय. मार्केटमध्ये 2010 ची गाडी मिळते. दुसरी होंडा सिटी आहे 2012 ची V मॉडेल टॉप एंड. अच्छा. याच्यामध्ये तुम्हाला सीएनजी किट पण भेटणार. सेकंड ओनरशिप मध्ये आहे गाडी. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल रेट 2,90,000 मध्ये. चला 2,90,000 घेऊन जावा. सीएनजी होंडा सिटी. खूपच छान. आणि 12 ची गाडी आहे ती. आता
तिसरी होंडा सिटी सर. तिसरी होंडा सिटी आहे, 2010 ची गाडी आहे. व्ही मॉडेल आहे. व्ही मॉडेल म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग, अलॉय व्हील्स वगैरे सगळं भेटणार. ओके. प्युअर पेट्रोल मध्ये आहे ही गाडी. तुम्हाला देऊन टाकणार आपण फायनल 2,15,000 मध्ये. चला 2,15,000 2010 ची गाडी होंडा सिटी व्ही मॉडेल मध्ये, लक्षात ठेवा. आता चौथी होंडा सिटी आहे सर. चौथी होंडा सिटी आहे, 2009 ची गाडी आहे. ही पण व्ही मॉडेल आहे. याच्यामध्ये पण ABS एअरबॅग वगैरे सगळं भेटणार. 9 ची गाडी वाटत नाही सर. हो, खूप छान कंडिशन मध्ये आहे. सेकंड ओनरशिप ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 1,90,000 मध्ये. चला 1,90,000 होंडा सिटी मिळते तुम्हाला. म्हणजे होंडा सिटी पाहिजे कमी किमतीमध्ये तर आसाद मोटरला नक्की भेट द्या. बरोबर सर. हो सर. त्याच्यानंतर 2009 ची S80 आणि आफ्टर मार्केट अलॉयज वगैरे सगळं लावलेलं आहे. गाडी आहे ऑटोमॅटिक. ओके. ऑटोमॅटिक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पॅडल शिफ्टर्स वगैरे सगळं भेटणार. लेदर सीट्स वगैरे सगळं आहे. खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल 1,70,000 मध्ये. चला 1,70,000 होंडा सिटी घेऊन जावा, ती सुद्धा पॅडल शिफ्टर मध्ये ऑटोमॅटिक. हो. आता 6वी होंडा सिटी आहे सर. हो, तर ही जी होंडा सिटी आहे 2009 ची पेट्रोल प्लस CNG आहे. ही SMT व्हेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग वगैरे सगळं भेटणार. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 1,80,000 मध्ये. चला 1,80,000 होंडा सिटी 2009 ची गाडी. 9 ची गाडी पेट्रोल प्लस CNG. आता ही CNG आहे 2009 ची होंडा सिटी. मी तुम्हाला 3 दाखवल्या टोटल, लक्षात ठेवा. एक ऑटोमॅटिक मध्ये, एक CNG मध्ये आणि एक पेट्रोल मध्ये. हो. आता BMW आहे सर. BMW आहे. खूप रेअर गाडी आहे ही. BMW 1 सिरीज आहे. म्हणजे BMW ची हॅचबॅक. पण तुम्ही साईज बघणार तर बाजूला वेंटो उभी आहे. त्याच्यासारखंच तेवढीच साईज वाटते सर मला. तेवढीच साईज आहे त्याची. बरोबर सर. आणि याच्यामध्ये तुम्हाला सनरूफ, ABS एअरबॅग वगैरे सगळं भेटणार. सगळे फीचर्स भेटणार तुम्हाला 3 सिरीजचे. बरोबर. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 118D 2013 ची सिंगल ओनरशिप मध्ये. फुल अँड फायनल रेट 9,40,000 मध्ये. चला 9,40,000 घेऊन जावा. BMW हॅचबॅक मध्ये गाडी आहे. BMW हॅचबॅक मध्ये मिळत नाही सर मार्केटमध्ये. खूप रेअर आहे. पण आपल्याकडे आहे, लक्षात ठेवा. सर्व काही फीचर्स तुम्हाला मिळून जातील. आता आपल्याकडे आहे वेंटो आहे सर. 2014 ची ट्रेडलाईन व्हेरियंट आहे. याच्यामध्ये पण आफ्टर मार्केट अलॉयज वगैरे फिट केलेलं आहे. ही आहे डिझेल व्हेरियंट मध्ये. डिझेल आहे. ओके. सर 14 ची वेंटो डिझेल तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल प्राइस लोएस्ट लो मार्केट मध्ये एकदम 2,65,000 मध्ये. चला 2,65,000 डिझेल वेंटो आहे. 14 ची गाडी. खूपच छान. सर्व स्टॉक आहे जो तुम्हाला मिळतो आसाद मोटर अंधेरी ईस्ट मध्ये. सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. सर आता व्हिडिओ संपतोय आपला, 2 शब्द. तर असंच प्रेम राहू द्या आमच्यावरती. आणि तुम्ही जर अंधेरी ईस्ट मध्ये आला आमच्या शोरूम वरती, तुम्हाला लोनचे डिटेल्स, गाडीवरती काय वॉरंटी आहे, आमची सर्व्हिसची डिटेल्स सगळं इथे भेटणार तुम्हाला. बरोबर. आणि मी होप करतोय की आमचं व्हिडिओ तुम्हाला आवडणार. एक्झॅक्टली. आणि नक्कीच आवडेल आपल्या ऑडियन्सला. कारण किमती आपण भरपूर कमी ठेवलं त्यावेळेला. कारण फेस्टिवल सीझन सुरू आहे. गणपती आता जात आहेत, पण देवी येते, दसरा दिवाळी येतोय. बरोबर. आणि याच्यामध्ये आपण रेट वाढवणार नाही, कमी करणार. आणि फेस्टिवल सीझन मध्ये भरपूर लोक रेट वाढवतात, पण आपण इथे कमी केलेले आहेत. तर लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हा सर्व स्टॉक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.